नमस्कार तुम्हाला. आपण नेहमी आलूचे पराठे तर बनवतोच, पण तुम्ही कधी रताळ्याचे पराठे खाल्ले आहे का? म्हणजे स्वीट पोटॅटोचे. हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवाल ना तर हे तुमचे छान बनेल. आणि जी आपण कणिक मळतो ती जर माझ्या पद्धतीने जर मळली तर तुमचा पराठा हा फाटणार पण नाही, अगदी नरम आणि व्यवस्थित लाटला जाईल. म्हणून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी काय केलं आहे, अर्धा किलो रताळे घेतले, म्हणजे स्वीट पोटॅटो घेतले आहे. त्याचे साले काढून घेतले आणि त्याला बारीक चिरून घेतलं आहे. आणि मग नंतर कुकरमध्ये त्याला शिजवून घेतलं आहे. कुकरमध्ये मी त्याला 3 शिट्या होऊ दिल्या, हाय पॉवरवरच होऊ दिल्या. आणि नंतर मॅशरने त्याला मॅश करून घेतलं आहे, म्हणजे त्यात काही पण असे तुकडे राहणार नाही. आणि नंतर काय करायचं, त्यामध्ये सगळा मसाला घालायचा आहे. इथे मी माझा पराठा मसाला घातलेला आहे. याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अपलोड केलेला आहे, ते तुम्ही बघू शकता. मग नंतर आपली हिरवी मिरचीची पेस्ट घालायची आहे, मेथी, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, हे सगळं घालायचं आणि मिक्स करून ठेवायचं आहे. आता आपण काय करू, पराठ्यासाठी कणिक मळून घेऊ. इथे मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे. इथे मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडे तीळ घालायचे आहे, सोप घालायची आहे आणि ओवा घालायचा आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि थोडंसं तेल घालायचं आहे. त्यामुळे काय होतं की आपला पराठा नरम पण लागतो आणि वरून खुसखुशीत म्हणजे वेगळी चव येते त्याची. आणि हे पहिल्यांदा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग थोडं थोडं पाणी टाकून याला मळून घ्यायचं आहे. आणि काय करायचं आहे, एकदम मळून झाले की म्हणजे हा काय करायचा आहे, जास्त सॉफ्ट पण नको आणि जास्त हार्ड पण नको, थोडासा असा सैलसर असं मळून घ्यायचं आहे. आणि थोडं तेल टाकायचं वरून आणि याला 10-15 मिनटासाठी रेस्ट करायला ठेवून द्यायचं आहे. आता मी काय केलं, 10-15 मिनटासाठी ठेवून दिलं होतं. आता 10-15 मिनिट झालेले आहे. आता याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडासा याला पिठात बुडवून घ्यायचं आहे, म्हणजे हात आपल्या चिकटणार नाही. आणि याची पारी करून घ्यायची आहे आणि त्यात मग आपले जे स्टफिंग तयार केलं होतं ते घालायचं आहे आणि हळूहळू याला असं बंद करायचं. अगदी छान येतात हे, तुटणार पण नाही, खूप छान मस्त बनतात हे पराठे. हाताने थोडंसं करून घ्यायचं आणि मग लाटण्याने छान लाटून घ्यायचं. तुम्ही बघू पण शकता पराठा तुटला नाही, काही नाही आणि एकसारखा मस्त लाटला जातो. आणि मग तव्याला गरम करून घ्यायचं आहे पूर्णपणे आणि मग पराठा आलतून पालतून आपण छान शेकून घ्यायचं आहे. यावर छान वरून बटर घालायचं आहे, मस्त खुसखुशीत येतो. तुम्ही बघू शकता मस्त छान शिजला गेलेला आहे आपला पराठा. आणि तुम्ही नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर शेअर, लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका.